हॅलो ऑफिसर्स, आज आपण बघतोय ग्रामर मास्टर सिरीजचा डे 18। मग त्याच्यामध्ये काय रे, ऍडजेक्टिव्ह। पण कुठले ऍडजेक्टिव्ह आहेत? डेमॉन्स्ट्रेटिव्ह ऍडजेक्टिव्ह। ऍक्च्युअली आपण असं काहीतरी डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन बघितले होते, तसाच हा डेमॉन्स्ट्रेटिव्ह ऍडजेक्टिव्ह आहे। तिथं तो प्रोनाउन म्हणून काम करत होता, इथं तो ऍडजेक्टिव्ह म्हणून काम करणार। पण स्पेसिफिकली खूप महत्त्वाचं याच्यामुळे होतंय की बघू आपण काय असतं याचा उपयोग। स्पेसिफिक नाउन्सला तो पॉइंट आउट करण्यासाठी यूज होतो। पॉइंट आउट करण्यासाठी म्हणजे हा माझा पेन आहे, तो माझा पेन आहे, ते भरपूर सारे लोक आहेत, हे भरपूर सारे लोक आहेत, असं जवळचं आणि लांबचं हे डेमॉन्स्ट्रेट करण्यासाठी असतं। जसं बघा, हा दिस म्हटलं, दिस बुक इज माइन, हे बुक माझं आहे। दॅट चेअर इज ब्रोकन, ती चेअर म्हणजे लांबची असणार। म्हणजे हा जर वापरला तर हा फार साठी, हा जर वापरला तर नियर म्हणजे जवळसाठी। त्यानंतर आपल्याला दीज म्हणायचंय तर हा प्लुरल असणार आहे, फक्त एवढंच लक्षात ठेवायचंय, हा प्लुरल असणार आणि हा सुद्धा प्लुरल असणार। तर हा दिस म्हणजे सिंगुलर असणार आणि दॅट म्हणजे सिंगुलर असणार। बस एवढंच तुम्हाला लक्षात ठेवायचंय। बाकी त्याचा उपयोग असा आहे की फार आणि नियर। परत हा जो दीज म्हटलं तर हा सुद्धा नियर वाला असतो आणि जर हा दोज म्हटलं तर हा फार वाला असतो। एवढाच डिफरन्स आहे। हे मग हे जे उपयोग करतो कशासाठी, हे ऍपल्सला, शूजला किंवा आयडिया, चेअर, बुक यांना फक्त डेमॉन्स्ट्रेट करण्यासाठी। हे बघा, इथे जवळ किंवा लांब एवढंच डेमॉन्स्ट्रेट करतोय, त्याला म्हणायचंय डेमॉन्स्ट्रेटिव्ह ऍडजेक्टिव्ह। अशाच अधिक माहितीसाठी शुभम सर्च अकॅडमीला फॉलो करा, YouTube चॅनलला। थँक्यू।